मित्रांनो, उच्चस्थानी कसे जावे व तिथे कसे टिकावे, सत्ता व अधिकार प्राप्तीची चिरस्थायी सुस्पष्ट 48 सूत्रे, आधुनिक जगात कार्यसिद्धीस नेण्यासाठी कसे फसवावे, लुच्चपणा कसा वापरावा, बनावट कल्पिताची कार्य कसे करावे, याची कास धरून संघर्ष कसा करावा, याची उत्तम शिकवण देते. अखेरीस एक मौलिक ग्रंथ तुम्हाला सत्तेच्या रचनेमध्ये उच्चस्तर श्रेणीवर जाण्याच्या योजना आखताना उपयुक्त असणारा सत्ता अधिकार प्राप्तीची 48 सूत्रे, लेखक रॉबर्ट ग्रीन यांच्या पुस्तकाचा आपण सारांश पाहणार आहोत. या सारांशाचे मी 4 भागात विभाजन केलेले आहे. तर चला सुरुवात करूया. भाग क्रमांक 1. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आणि संपत्ती ह्या अशा गोष्टी आहेत ज्या प्राचीन काळापासून मानवाला हव्याशा होत्या आणि आहेत आणि राहणार सुद्धा आहेत. कारण सत्ता ही शक्तीचं प्रतीक आहे आणि प्रस्थापित व्यवस्थेमध्ये समाजामध्ये आपल्या मनासारखे परिवर्तन घडून आणू शकते. तर परिवर्तन आणि बदल आणण्यासाठी संपत्ती महत्त्वाचे साधन आहे. तर सत्ता, साम्राज्य, शासन, अधिकार यांना प्राप्त करण्याची लालसा म्हणजे योग्य आहे का नाही माहीत नाही, परंतु परिवर्तनासाठी सत्तेचा उपयोग झाल्याचे इतिहास सांगतो. आज आपण ज्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत त्याला देखील प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची पार्श्वभूमी याचा वापर केलेला आहे. सत्ता अधिकार प्राप्तीची 48 सूत्रे या पुस्तकाचे लेखक आहेत रॉबर्ट ग्रीन, ज्यांनी 5 जागतिक स्तरावर गाजलेली पुस्तके लिहिलेली आहेत. ही पुस्तकं रॉबर्ट ग्रीन यांची पहिली पुस्तक होती, ज्यामुळे लेखक म्हणून त्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली. रॉबर्ट ग्रीन यांच्या याच पुस्तकामुळे बऱ्याचशा विवादांचा सामना करावा लागला, तरी देखील लेखक आपल्या कल्पनेसोबत नेहमीच कायम राहिले. सत्ता प्राप्तीचे 48 सूत्र. सत्ता प्राप्तीचे 48 सूत्र हे पुस्तक अशा 48 मार्गांना समजावण्यासाठी आहे ज्याद्वारे आपण आपल्या शक्तीचा वापर करू शकतो आणि त्या शक्तीला वाढवू शकतो. हे 48 सूत्र अशा कृती, कल्पना किंवा डावपेच यापासून बनले आहेत जे सत्तेचे खेळ खेळण्यासाठी नेहमीच वापरले जातात. लेखक सजगपणे आणि चांगल्या रीतीने समजावतात आणि दाखवतात की कसे सत्ता तुमच्या व्यवसाय आणि कार्यक्षमतेला परिणामकारक बनवते. ही पुस्तक व्यावसायिक, पुढारी आणि उद्योग जगतामध्ये अतिशय प्रसिद्ध व पसंत केलेली गेलेली आहेत आणि पुरस्कृत सुद्धा केली गेली आहे. या सारांशामध्ये रॉबर्ट ग्रीन यांच्या सर्व 48 सूत्रांना समजून आपण घेणार आहोत. लेखक प्राचीन व मध्ययुगीन छोट्या छोट्या कथा, दंतकथा यांचा वापर करून यांनी समजावलेले असून ज्याद्वारे आपण सत्तेचे गूढ जाणून घेणार आहोत. काही सूत्रे किंवा नियम खूपच बेधडक आहेत असेही होऊ शकते की सर्वजण त्याच्याशी सहमत असतीलच असे नाही, परंतु सारांशाचा आमचा हेतू पुस्तकाचा जशीच्या तसे सादर करण्याचा आहे याची आपण सर्व व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी नोंद घ्यावी. चला तर मग सत्तेची सूत्रे आपल्या हातात घेऊया. भाग क्रमांक 1 द्वारे. सूत्र क्रमांक 1. आपल्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू नका. पुस्तकातील नियम क्रमांक 1 असे सांगतो की कार्य, व्यवसाय, संस्था, संघटना येथील वरच्या पदावरचा व्यक्ती तुमच्यापेक्षा चांगला सरस आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की तुम्ही त्याच्या खाली काम करत आहात आणि हीच गोष्ट त्यांना सुद्धा आठवण करून देत जा. आपल्या बुद्धीला आणि कौशल्यांना दाखविणे अगदी सोपे आहे, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की असे करून तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कमी लेखत तर नाही असे वाटू देत असाल. लेखकाचे असे म्हणणे आहे की जर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना असं वाटू दिलं की ते जसे आहेत त्यापेक्षा आणि तुमच्यापेक्षा अधिक चांगले आहेत, तेव्हा असे करून तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती मिळेल. जर तुम्ही त्यांना असे वाटू दिलं की त्यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या शक्तीवर तुम्हाला शंका आहे, तर असे करून तुम्हालाच नुकसान होईल आणि तुम्ही मागे राहून जाल. सूत्र क्रमांक 2. आपल्या मित्रांवर विसंबून राहू नका, शत्रूचा वापर करायला शिका. लेखक या नियमानुसार असे सुचवतात की आपल्या मित्रांवर, विशेष करून जवळील मित्रांवर अत्यधिक विश्वास न ठेवण्याची चेतावणी देतात. लेखक म्हणतात तुमच्या मित्रांना तुमच्या सोबत खूप सोप्या पद्धतीने मत्सर निर्माण होऊ शकतो आणि ज्याचा परिणाम संधी मिळताच विश्वासघातामध्ये होतो. तुमच्या मित्रांना तुमचा हेवा वाटू शकतो आणि त्याचे रूपांतर धोका देण्यामध्ये होऊ शकते. लेखक म्हणतात की तुमचे जुने शत्रू तुमच्या नव्या मित्रापेक्षा अधिक चांगले असू शकतात. असं यासाठी कारण
जो तुमचा शत्रू आहे त्याला खूप काही सिद्ध करावे लागते. तुम्ही पाहिले असेल की नेहमी असे लोक तुमच्या जवळून आदर आणि विश्वास जिंकण्यासाठी मिळवण्यासाठी खूप श्रम मेहनत करतात आणि त्यामुळे ते चांगले सहयोगी आणि चांगले कर्मचारी बनतात. रॉबर्ट ग्रीन म्हणतात की तुम्हाला तुमच्या मित्रांपासून घाबरायला पाहिजे आणि शत्रूंपासून नहीं. किंवा मुझे अपने दोस्तों से बचाओ, दुश्मनों से मैं खुद निपट लूंगा. सूत्र क्रमांक 3, आपले प्रयोजन नेहमी झाकून ठेवा. हा नियम असं सांगतो की आपल्याला आपल्या मनातील मनसुबे किंवा हेतू लोकांना सांगायला नाही पाहिजे. खरं तर तुमचे कार्य हेच तुमच्या हेतूंची झलक दाखवत असतात, तरी सुद्धा त्यांना समजू देऊ नका. लोकांना अंधारात ठेवण्याचा अर्थ आहे की ते स्वतःला तयार करू शकणार नाहीत आणि उत्तर देण्याच्या वेळेचा ते तयार राहणार नाहीत. ग्रीन असा सल्ला देतात की लोकांना चुकीची माहिती देऊन आपण लोकांना असं दाखवू की आपण एखाद्या चुकीच्या दिशेने जात आहोत आणि ते त्यामध्ये फसून राहतील आणि जोपर्यंत त्यांना तुमच्या हेतूबद्दल कळाले असेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल आणि ते काहीच करू शकणार नाहीत. सूत्र क्रमांक 4, आवश्यकतेपेक्षा कमी बोला. हा नियम तिसऱ्या नियमासोबत जोडलेला आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त कधीच बोलू नका. जेवढे शक्य आहे तेवढं कमी बोला. लेखक म्हणतात तुम्ही अधिक बोलून आपली स्वतःची वाईट प्रतिमा निर्माण करता आणि जास्त चौकशी करण्याची संधी देता आणि एखादी नकोशी गोष्ट सुद्धा तोंडातून निघून जाते. शक्तिशाली व्यक्ती कमी बोलतात आणि नेहमी आपलं बोलणं अस्पष्ट आणि एका खुल्या बुद्धिमत्तेने मुक्तपणे बोलतात. त्यांना असं करणं धोकादायक आणि प्रभावी किंवा परिणामकारक असू शकते. सूत्र क्रमांक 5, कीर्तीवर सर्व काही अवलंबून असते. प्राणपणाने कीर्तीची रक्षा करा. आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की आपले नाव आणि प्रतिष्ठा घडू शकते आणि बिघडू सुद्धा शकते. व्यक्तीची शक्ती त्याच्या नावावरून आणि त्याच्या प्रतिष्ठेवर टिकलेली असते. जर तुमचं खूप नाव असेल तर तुमच्यामध्ये एक प्रभावशाली शक्ती असते. जर तुमचं नाव मोठं आणि मजबूत नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने लोकांच्या जाळ्यात ओढल्या जाऊ शकता. सोबतच स्वतःवर हल्ला करण्याची संधी सुद्धा तुम्ही देऊ शकता. ग्रीन येथे आपल्याला स्वतःचे नाव मजबूत करण्यावर बनवण्यावर जोर देतात. जर तुम्हाला एखादी समस्या समोर दिसली तर त्याचा स्वतःवर प्रभाव टाकण्या अगोदर त्या समस्येचा सामना करा. आपल्या शत्रूच्या कमजोरीला समजणे आणि त्याच्या स्वतःच्या नावाला खराब करण्याची गोष्ट समजावली आहे. जर तुमचं खूप नाव असेल तर तुमच्यामध्ये एक प्रभावशाली शक्ती असते. सूत्र क्रमांक 6, कोणत्याही किमतीवर लक्ष वेधून घ्या. जेवढे आवश्यक तुमचे नाव आहे तेवढेच आवश्यक हे आहे की लोक तुमच्याकडे कसे पाहतात. रॉबर्ट येथे समजतात की तुम्हाला सर्वसामान्यांसोबत सहजच मिळून मिसळून राहायला नाही पाहिजे, हरवून जायला नाही पाहिजे. हे तुमच्याच हातात आहे की तुम्ही स्वतःला वेगळे कसे दाखवता आणि कसे लोकांच्या नजरेत येत असता. जर असं करण्यासाठी तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर ते आवश्यक करा. आपल्या मनासारखे लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्या बोलण्यामध्ये थोडेसे रहस्य बनवून ठेवा. सूत्र क्रमांक 6, तुमच्यासाठी इतरांना कामे श्रम करू द्या परंतु श्रेय स्वतःकडे येऊ द्या. हे नियम असे सांगतो की इतरांकडून कामे करून घेतली जाऊ शकतात. लोकांजवळ ज्ञान, बुद्धी, कौशल्य, प्रतिभा यासारख्या अनेक गोष्टी आहेत दाखवण्यासाठी. ज्ञान, बुद्धी, कौशल्य, प्रतिभा. ग्रीन असे सांगतात की आपल्याला दुसऱ्या लोकांचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. आपल्याला ती कामे करायला नाही पाहिजे जी इतर लोक सुद्धा करू शकतात. दुसऱ्यांकडून कामे करून घेऊन तुम्ही आपला वेळ वाचवत असता आणि अधिक परिणामकारक सुद्धा बनता. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही त्या कामाचे श्रेय घेतले पाहिजे आणि असे समजू द्या की साऱ्या मेहनतीवर, श्रमावर तुमचेच हात आहेत. सूत्र क्रमांक 8, लोकांना तुमच्याकडे येऊ द्या. आवश्यक असल्यास आमिष दाखवा. दुसऱ्याकडून कामे करून घेऊन तुम्ही नियंत्रण तुमच्या हाती घेता. तुम्हाला कळसूत्रीची बाहुली चालवणाऱ्या निष्णात प्रवीण सारखे बनायला पाहिजे. तुम्ही स्वतः लोकांपर्यंत जाऊ नये. लोकांना आपल्यापर्यंत येण्यासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे. गरज पडल्यास प्रलोभन आणि आमिष दाखवण्याचा सहारा घ्या. एकदा का समोरील व्यक्ती स्वारस्य दाखवण्यास आपला प्रभाव आणि शक्ती, सत्तेचा, अधिकाराचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण आपण असं मिळवायला पाहिजे. परिस्थितीचे नियंत्रण आपल्या हातात तुम्ही घेऊ शकता. पत्ते नेहमी तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे. सूत्र क्रमांक 9, वायफळ युक्तिवाद बडबडीपेक्षा आपल्या कृतीने जिंका.
तुम्हाला एका युक्तिवादाने मिळालेले एका क्षणाचे सुद्धा यश हे काही कामाचे नाही. लेखक असे मानतात की तुम्हाला दुसऱ्याचा विश्वास जिंकायला आणि आपल्या सोबत करायला आपल्या शब्दांचा नाही तर आपल्या कार्याचा वापर करायला पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एका युक्तिवादाने मिळालेले एका क्षणाचे यश सुद्धा बेकार आहे. दुसऱ्याचा विश्वास संपादन करायला आणि त्यांना आपल्या सोबत येण्यासाठी आपल्या शब्दांचा नाही तर आपल्या कार्याचा वापर करायला पाहिजे. युक्तिवाद करणे आपल्या शक्तीचा वापर करण्याची योग्य पद्धत नाही. तुम्हाला केवळ आपल्या कार्यानेच इतरांना प्रभावित करायला आले पाहिजे. सूत्र क्रमांक 10, संसर्ग दुःखी आणि दुर्दैवी लोकांचा सहवास टाळा. लेखक रॉबर्ट ग्रीन येथे आपल्याला सुख, आनंदी आणि भाग्यशाली सुदैवी लोकांच्या घरात राहण्याचा गोष्टीवर भर इथे देतात. असे करून तुम्ही तुमचा आनंद आणि यश वाढविता. जर तुम्ही नेहमी स्वतःला दुःखी आणि दुर्दैवी लोकांत घेऊन राहिलात तर असे होऊ शकते की तुम्ही त्यांचे दुःख स्वतःवर घ्याल. इतरांच्या चिंतेत, काळजीत स्वतःला चिंतित करणे, काळजीत टाकणे खूप सोपे आहे, तर त्यांच्यापासून दूर राहणे कधीही चांगले आहे. सूत्र क्रमांक 11, लोकांना आपल्यावर अवलंबून ठेवायला शिका. सत्तेचा 11वा नियम त्या इतर लोकांशी संबंधित प्रस्थापित करण्यासाठी आहे जे तुमच्यावर निर्भर आहेत. नेहमी लोकांमध्ये आपली गरज बनवून ठेवल्यासच तुम्ही तुमच्या शक्ती, सत्तेला आणि स्वातंत्र्याला बनवून ठेवू शकता. जर इतर लोक खूप जास्त स्वतंत्र आहेत आणि त्यांना तुमच्या सल्ल्याची आणि मदतीची गरज नाही तर ते स्वतः अधिक शक्तिशाली आहेत. आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांना सर्व काही शिकवू नये आणि त्यांना सर्व काही करण्याची संधी सुद्धा द्या. त्यांना नेहमी कोणत्याही गोष्टीसाठी तुमची गरज असायला पाहिजे. सूत्र क्रमांक 12, निवडक प्रामाणिकपणा आणि औदार्याचा वापर करा. तुमच्या सावजास निशस्त्र करा. एक प्रांजळ आणि प्रामाणिक कृती डझनभर अप्रामाणिक खेळींना झाकून ठेवते. खुल्या मनाने, हृदयाने, दिलाने आणि खरेपणासोबत तुम्ही कित्येक लोकांना आपल्या समोर नतमस्तक होऊ देऊ शकता. लेखकाचं असं म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही अनंत वेळा बेईमान, अप्रामाणिक होऊ शकता. फक्त एका वेळेस प्रामाणिकपणा दाखवून तुम्ही त्यावेळेस सुद्धा लोकांची मने जिंकू शकता जेव्हा तुम्ही अप्रामाणिक राहता. जर तुम्ही आपल्या प्रामाणिकपणाचा चांगल्या पद्धतीने वापर केला तर लोक तुम्हाला विश्वासास पात्र आहात असं समजतील. जोवर समोरच्याला त्याच्या स्वतः करता त्यातून काही फायदा दिसत नाही तोवर तुमच्या निवडीचा किंवा निकडीचा ते तिरस्कार करतील. काही घेण्यापूर्वी देण्यास शिकले पाहिजे. त्यामुळे तुमच्या संपर्कातील लोकांमध्ये मऊपणा, लवचिकता येतो. देण्याच्या अनेक पद्धती असू शकतात. जे लागेल ते द्यावयास पाहिजे. जसे वस्तुरूप भेट, चांगुलपणाची कृती, औदार्य, एक विशेष प्राधान्य, एक प्रांजळ कबुली. निवडक प्रामाणिकपणा हा परिचयाच्या प्रथम भेटीत वापरणे सर्वोत्तम ठरते असे लेखकाचे म्हणणे आहे. मित्रांनो, आपण या पहिल्या भागामध्ये 12 प्रकारची सूत्र पाहिलेली आहे. पुढील भाग क्रमांक 2 मध्ये पुढील सूत्र पाहू आणि अशा प्रकारची 4 भागामध्ये हा व्हिडिओ विभागलेला आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.